साई माझी बसली देवलाला तीस गावान गो ती साई माझी बसली देवलाला चैता गुरुनाथ कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय, कारण नीलम यांनी जबरदस्त फटका मारून 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमवलेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय सुधाकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा स्पर्श दिसत नाही. या निर्धाव चेंडूची समाप्ती स्विंग अँड मिस पाहायला मिळतंय. तर नेक्स्ट मॅच असणार आहे कालिका माता कालवार आणि गावदेवी अंजूर या दोघांनी संघांनी ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. चांगला चेंडू आणि जबरदस्त झेल घेताना योगेश जी दुसरा हादरा बसतोय जय बजरंग कारवली या संघाला. नीलम चांगलंच खेळतायत. आता मात्र गुरुनाथ हा बाद झालेला आहे. संदीप पाटील हा बाद झाला, त्याच्यानंतर गुरुनाथ हा बाद झाला. तर नीलम आणि कुंदन बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाचा डाव सावरतायत की नाही. चांगलंच गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सुधाकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सफल क्रॉस चेंडूला खेळून काढलाय. पॅगर शॉटच्या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. मात्र एकच धाव एकसे ज्यादा कुछ नाही, कारण त्या ठिकाणी संजय क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. एक धावने संघाची धावसंख्यावर संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 2 बाद 6 धावा इथं लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिलेली सुधाकर पाटील यांनी आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र पॉवर प्लेचा जो बंधन होता तो समाप्त झालेला आहे. एक पारीचा खेळ जर समाप्त होतोय आणि जो संघ नसेल त्या संघाला पॅनलाइज करण्यात येणार आहे. प्लीज तर यूट्यूबच्या माध्यमातून जे संघ या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर त्यांना एक विनंती आहे, लवकरात लवकर तुमचा जर सामना असेल म्हणजेच कालिका माता कालवार आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघांनी तो एक टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एक पारीचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस उडवला जाणार आहे, याची नोंद घ्यावी प्लीज. कालिका माता कालवार या संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम 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 ऑल टीम. राकेश जाऊया या सामन्याकडे पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. गुण सज्ज झालेला आहे तो म्हणजे संदीप. बघूया संदीप कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. संदीप पाटील येतोय. समोर असणारे कुंदन बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून काढतोय ते पाहायचं आहे. पहिला चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय
कवडच्या रिझनमध्ये राजू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका पायानं चेंडूला अडवलेला आहे. 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहे त्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज संदीप. कुंदन याला बघूया कशा पद्धतीने कुंदन हा चेंडू खेळून काढणार आहे. आतापर्यंत सॉंग केलेलं आहे. आपल्या बॉलरने पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र डीपमधला क्षेत्ररक्षक प्रवीण पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एक से ज्यादा कोच नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम इथं कुंदन करतायत. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 बाद 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय संदीप. आता मात्र चेंडू शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. चेंडू हवेत आणि कुठल्या प्रकारचं चुकी करत नाही आणि संजय झेल घेतोय. अजून एक हादरा बसतोय जय बजरंग कारिवली या संघाला. सावरतात ते पाहायचंय. चेंडूला पंच करतो. चेंडू पॉईंटच्या रिझनमध्ये डीपमध्ये सुधाकर आहेत तिथं. एकदा पूर्ण करता दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. यस 9चा वेटचं समीकरण चुकताना डायरेक्ट हिट लागलेला आहे आणि पंचांचा बोट आकाशात आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. तो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे समोरवाई दिवे आणि जय बजरंग कारिवली या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. आतापर्यंत धावा लागलेल्या त्या म्हणजेच 10 आणि गडी बाद झालेले आहेत 4. संदीप पाटील बाद झाले, त्यानंतर गुरुनाथ हा बाद झाला, त्यानंतर नीलम बाद झाला, त्यानंतर चंदन हा बाद झालेला आहे. कुंदन आणि केतन बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतील का ते बघायचं आहे. चांगली रणनीती इथं आखलेली आहे गोलंदाजीने. खरोखर चांगली गोलंदाजी केलेली आहे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे कालिकामाता काळभार आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघांना मी विनंती करतोय एक पारीचा खेळ समाप्त झाल्यानंतर तरी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दीपकजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये मनसेचा उपतालुका प्रमुख त्यांचं आगमन झालेलं आहे. दीपकजी यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय संदीप पाटील. आता चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी इथं झालेली आहे. खरोखर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन संदीप पाटील यांनी केलेलं आहे. सुधाकर पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर चांगलीच गोलंदाजी केली संदीप पाटील. चांगला झेल घेताना दिसला योगेश भोईर लेगच्या दिशेकडे. वेलकम संदेशजी.
मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांमध्ये आपण विचार केला ना चांगली गोलंदाजीचा प्रभाव झालेला आहे. कारण 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेली आहे त्या म्हणजेच 10 आणि गडी बाद झालेले त्या म्हणजेच 4 गडी बाद झालेले आहेत जय बजरंग कारगिल या संघाचे. आता मात्र येतोय तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते राजू पाटील. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. दरम्यान आमचं समालोचक कशामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचं संदेश वखारे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये मी स्वागत करतो. वेलकम संदेश वखारे. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होत आहे राजू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता चेंडूला भिरकून काढलाय संदीप आहे आणि जबरदस्त झेल घेताना दिसतोय. अजून एक हादरा बसतोय जय बजरंग कारगिल या संघाला. जबरदस्त गोलंदाज प्रदर्शन करताना गोलंदाज आता मात्र राजू पाटील यांनी चांगली दमशत सोडलेली. कारण 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 विकेट इथं घेतलेले आहेत. सुधाकर पाटील यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर संदीप पाटील यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर राजू पाटील चांगली कामगिरी करतात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय कालिका माता कालवार आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघांना थोड्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. एक पारीचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच संदीप आलेला आहे. चांगला चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय संजय. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धावाने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे जिसके आगे भी एक और पीछे भी एक म्हणजे डबल 1 का 11 धावा इथं झालेल्या आहेत. सज्ज होतोय राजू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सफल क्रॉस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र सोडला होता. चेंडूला भिरकून दिला. एक शॉट च्या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंचांच्या बाजूंकडून रवाना झालेला आहे चेंडू. मात्र 1 से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं मिळते. बांधून ठेवलेलं आहे. खरोखरच जशी ट्रॉफिक जाम जशी जे होते त्याच ठिकाणी अशी ट्रॉफिक जाम इथं झालेली आहे. धाव फलकावर धावा झाल्यात त्या म्हणजेच 12. पुन्हा एकदा एक सर मला पाहायला मिळतोय. आपल्या अंदाजामध्ये दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर वाईटचा इशारा येतोय पंच सुनील म्हात्रे यांच्याकडून. एक धाव इथं मिळते जय बजरंग कारगिल या संघाला. एक धावने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13.
पुन्हा सज्ज होतोय राजू पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावने संघाची धावसंख्या वाटते संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 14 धावा इथं लागलेल्या आहेत. षटक नंबर 3 संपलेला आहे. शेवटचं षटक आहे हाणामारीचे षटक. बघूया पुन्हा एकदा एक आवाज देतोय मी कालिका माता कालवार आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघांना. एक पारीचा खेळ इथं समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचंय. या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल घर बसल्या तर ओम फोटोज असं टाईप करा आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. जबरदस्त असा रंग भरलेला आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. पंच असो कॉमेंट्री बॉक्समध्ये काय कॉमेंट्री पॅनेल असो गुणलेखक असो खरोखरच संदेश वखारे जिथं असतो तिथं एन्जॉय असतोच असतो. चांगला चेंडू होता. चेंडूला भिरगून दिला. चेंडूचा विषयमध्ये डीपमधून येतोय संदीप पाटील. एकच धाव इथं मिळते कारण त्या क्षेत्रामध्ये चांद्र क्षेत्रशंग झालेला आहे. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. चेंडूला भिरगून दिलाय. चेंडू हवेत आहे. संदीप पाटील कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक हादरा बसतोय जय बजरंग कारविली या संघाला. च 15 धावा झालेल्या आहेत. चला दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. नवीन फलंदाज येतोय जय हिंद. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतोय की नाही ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा अवी पाटील चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि पंचांचा बोट आकाशात चुंबन लागलेला होता. कडा लागलेली आहे बॅटीची आणि अजून एक हादरा बसतोय जय बजरंग कारली. जाऊया या गुणवत्तेचं कौतुक करण्यासाठी डीजे कडे. डान्स करायचंय. डान्स करायचंय बाहेर. हा तिथं करायचंय बाहेर बाहेर. पुन्हा एकदा अवी पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हाताने सोडलेला चेंडूला भिरकून दिला. विशेप मध्ये जातोय. चेंडू डीप मधून येतोय. राजू पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम इथं करतायत. एकदा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे 17 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगला चेंडूचा सॉंग करताना नादात पुढं पण बीट होत आहे. शरीरावर आदळतोय आणि लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 18 धावा इथं झालेल्या आहेत. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय
मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीप तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा इथं होतात का बघूया. डेंजर झोन मध्ये तत्काळ पंचांचा बोट अजून आकाशात, अजून एक हादरा बसतोय जय बजरंग कारवली या संघाला. श्री भावेश भानुशाली डेव्हलपर्स भिवांडी यांच्या नावाने उभं केलेलं हे टॉस बॉक्स आपण या ठिकाणी पाहतोय. तर चला पाहुण्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. यस पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी उडवला जातोय. टीमचे कॅप्टन कॉल करतायत. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम गावदेवी अंजूरच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करायचा असतो. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सगळे बॉलर आहेत त्याच्यामुळे सगळ्यांकडनं अपेक्षा असते. मात्र चालू हंगामाचा विचार केला तर तुमचा संघ ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय ॲज अ कॅप्टन तुम्ही तुमच्या संघासोबत सॅटिस्फाईड आहात का? हो नक्कीच आहे. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. टीम कालवारचे कॅप्टन देखील माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? बॅटिंग घेतली असते. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्यामागे कोणत्या खेळाडूंकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? मुकेश पाटील, मी स्वतः, सदा मात्रे, योगेश पाटील. स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? एक नंबर आहे आयोजन. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय गावदेवी अंजूर टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी कालवा टीमला इन्व्हाइट केलं आहे. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी माझे परम मित्र साथी समालोचक प्रमोद पाटील द व्हॉइस ऑफ दिवे उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद संदेश. तर मित्रांनो एक वारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे.
जय बजरंग कारिवली आणि मरोई दिवे या दरम्यान हा सामना लढत सुरू झालेला आहे आणि धावसंख्या इथं झालेल्या जय बजरंग कारिवली या संघाच्या 18 धावा इथं झालेल्या आहेत. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील तसेच छत्रपती पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धेमध्ये मी स्वागत करतोय. तर बघूया तर या 4 षटकामध्ये काय होतंय काय घडतंय ते सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. ओ टू संदेश. हॅलो. येस, थँक्यू व्हेरी मच प्रमोद पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी चालू आहे. जय बजरंग कारिवली विपक्ष मरुआई दिवे या दोन टीममध्ये ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच या ठिकाणी एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे गणेश पाटीलला की प्रथम जी फलंदाजी झाली तो संघ नक्कीच जय बजरंग कारिवली आहे का. कारण 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. हे चित्र फार कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण एक तगडा संघ आहे परंतु आज त्यांची लढत झाली मरुआई दिवे टीमसमोर. फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 19 धावांचं मापक लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं आहे. अल्पेश गायकवाड यांची भविष्यवाणी काल केली होती ती जवळ जवळ या ठिकाणी नक्कीच खरी ठरत असताना आपण पाहतोय. सन्माननीय अशोकजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. मरुआई दिवे टीमचे अगदी खंदे समर्थक आहेत. या बलेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक नीलम नाईक बॉलपर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे मात्र बॅकअप चांगलं कुंदन पाटीलचं त्या ठिकाणी आपण पाहतोय. वेलकम देवीदास भाऊ. पहिली धाव धावफलकावर लावली जाते मरुआई दिवे टीमच्या बाजूने. 19 धावांचं एक मापक लक्ष. आज टीम कारिवली त्या लयमध्ये दिसून आली नाही आहे. तब्बल 8 विकेट्स त्यांच्या घेतल्या गेल्या होत्या दिवे टीमच्या बाजूने आणि धावा मात्र फक्त आणि फक्त 18च खर्च झाल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. सिंगल कंप्लीट. यस, नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये सदा मात्रे यांची फलंदाजी पाहायला विसरू नका. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने यष्टीरक्षक कलेक्ट करतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी. प्रत्येक गोलंदाजाला अगदी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. चमत्कारिक गोलंदाजी आवश्यक आहे कारिवली टीमला. या बलेचा बॉल ऑफ साईडला गॅप शोधली. खाली क्षेत्र बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आलाय. या बलेचा तसा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. सुधाकर एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. या बलेचा बॉल उडवलाय. अतिशय चांगला फटका. बॉल निघून जातोय पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावा चौकार.
अतिशय सुरेख फटकेबाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार सुधाकरच्या बॅटमधून आल्यात. धावा धावफलकावर झाल्या आहेत 10 धावा. नक्कीच पिंपलगर या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेवर नाव कोरलं गेलं होतं मरुआई दिवे या संघाचं, आणि त्या स्पर्धेमध्ये सुधाकरची फलंदाजी आकर्षित राहिली होती. अर्धशतक देखील त्याने झलकावलं होतं त्या ठिकाणी. एकंदरीत या संघामध्ये भरपूर मोठी क्षमता आहे, हे विसरून चालणार नाही आहे आपल्याला. फक्त आणि फक्त 9 धावा काढायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी मजबूत पकड या सामन्यावरती आपण पाहतोय. मरुआई दिवे टीमची चांगला परफॉर्मन्स या मॅचच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 नीलम नाईक बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, निर्धाव जातोय. प्रवीण देखील एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु आज त्यांच्या गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केला. काय कमालीची गोलंदाजी राहिली पहिल्या इनिंगमध्ये. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नीलम नाईक पुन्हा एकदा, या वेळेचा बॉल कट केलाय. गली रिझनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचल्या त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. काल मात्र नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने संपूर्ण दिवस गाजवला होता. काल टॉप 3 मध्ये प्रवेश करताना आपण पाहिलं श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. या वेळेस देखील नीलम नाईकच्या माध्यमातून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीट केलंय सुधाकरला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 4 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे नीलम नाईक या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉल बाहेरच्या बाजूने निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. धावा आपल्या टीमने कमी बनवल्यात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अवांतर धावांवर रोख लावणं खूप गरजेचं आहे. या वेळेस मात्र स्विच हिट, बॉल निघून जातोय सीमारेषेलगत. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 14 धावा धावफलकावर. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावरनं. दिवे टीमला चांगला परफॉर्मन्स आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खास करून गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केलं. पहिलं षटक 6 धावांचं. सुधाकरच्या माध्यमातून 2 विकेट्स घेतल्या गेल्या होत्या. व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर संदीप पाटीलचं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट. त्यानंतर राजू पाटीलचं षटक पाहिलं, 2 विकेट्स 4 धावा. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये देखील आल्या होत्या 2 विकेट्स आणि फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. या षटकातील हा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी मरुआई दिवे टीमला. प्रमोद पाटील आमचे साथी समालोचक खुश असतील. त्यांचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय पहिल्या मॅचच्या माध्यमातून. पहिल्या विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल या ठिकाणी चालू आहे. आपण पाहतोय गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर साईना देतोय. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. कालिका माता कालवार विपक्ष गावदेवी अंजूर. ज्या ठिकाणी टॉस गावदेवी अंजूर टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, तर फलंदाजीसाठी श्री कालिका माता कालवार टीमला इन्व्हाइट केलंय. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी. कुंदन पाटील बॉलला उचलतोय. सिंगल कंप्लीट. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
सुधाकरचं देखील परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे दिव्य टीमसाठी आणि चांगला परफॉर्मन्स प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. व्हाईट बॉल, स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय मरुआई दिवे टीमला. या पहिल्याचा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. मात्र मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करण्याचा इरादा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय सुधाकरच्या माध्यमातून. नक्कीच ऑन साईडला प्रहार झालाय. येतोय मोठा फटका त्याच्या बॅटमधून. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मरुआई दिवे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग कारेवली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन आहेत, मात्र त्यापैकी आम्ही ऑप्शन निवडतोय ज्याने फेकलं होतं पहिलं षटक सुधाकरने. 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याचबरोबर 3 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक ठोकल्या 15 धावा. मॅन ऑफ द मॅच सुधाकर. देव माझे म्हसोबा.